चला तर आज जास्त तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात बनवून तयार होणारी चवीला जबरदस्त अशी गावरान पद्धतीची अंडा करी म्हणजे अंड्याचं कालवण बनवूया। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं काढून घ्यायचं। मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घ्यायचं। वाटण तयार झालं की गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। 4 मोठे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं। कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा बेसन घालायचं। ते सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आज या ठिकाणी हे अंड्याचं कालवण बनवण्यासाठी मी वापरत आहे शर्विल मसाले यांचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि शर्विल मसाले यांचा काळा मसाला। हे मसाले उत्तम क्वालिटीचे खडे मसाले वापरून बनवले जातात आणि याच्यापासून तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या बनवू शकतात आणि चवीला म्हणाल तर भन्नाट आहेत। 2 चमचे शर्विल मसाले यांचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळा मसाला घालायचा। थोडंसं पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर मसाला पाण्यासोबत एकदा मिक्स करायचा। चवीनुसार मीठ घालायचं। मोठ्या आचेवर उकळी काढायची। मोठ्या आचेवर उकळी आली की एकदा मिक्स करायचं। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। इथे मी 4 अंडी शिजवून सोलून अंड्यांना कट मारून घेतले आहेत। ती अंडी या रश्श्यामध्ये घालायची, मिक्स करायची। मंद आचेवर 6 ते 7 मिनिटं हा अंड्याचा रस्सा म्हणजे अंड्याचं कालवण शिजवून घ्यायचं। झणझणीत असं अंड्याचं कालवण तयार झाले। गॅस बंद करायचा। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचं। तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि शर्विल मसाले ऑर्डर करायला विसरू नका, कारण यापासून बनवलेल्या भाज्या खरंच जबरदस्त होतात।